नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एस के नर्सिंग एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण नवीन जे रिक्रुटमेंट होतात स्टेट गव्हर्नमेंटचे असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतील, त्याचबरोबर परमनंट असतील, नॉन परमनंट किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरले असतील, या सर्व रिक्रुटमेंटची, त्याचबरोबर जे विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतात नर्सिंगच्या, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, स्टेट गव्हर्नमेंटच्या, त्याची देखील आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तयारी करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज एक नवीन रिक्रुटमेंट आहे. रिक्रुटमेंट ही कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस आहे, कंत्राटी पद्धतीने आहे, परंतु जे मासिक वेतन आहे किंवा मानधन आहे ते चांगल्या प्रकारे आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. तर नेमकी कोणती भरती होणार आहे किंवा कोणती ही ॲडव्हर्टाईज आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. किती पदं आहेत, पगार किती असणार आहे, कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे, नेमकी जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती कशी होणार आहे, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर महाराष्ट्र शासनाचा जो महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, जो DMRच्या अंडर म्हणजे डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, DMR मुंबई जे आहे यांच्या अंतर्गत हा महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था ही जी संस्था आहे पुणे पाषाण येथे. तर या ठिकाणचे हे फॉर्म आहेत. तर जाहिरात अशा प्रकारे आहे की विषय काय आहे जाहिरातीचा, तर सेंटर ऑफ एक्सलन्स योजनेअंतर्गत संस्थेत 11 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत. तर ही एक संस्था आहे. यामध्ये जे मानसिक म्हणजे सायकॅट्रिक रिलेटेड संस्था असल्यामुळे या ठिकाणी जे वेगवेगळे पदं आहेत त्याच्यामध्ये सायकॅट्रिस्ट असेल, त्याचबरोबर सायकॅट्रिक नर्सिंगचे पदं आहेत, त्याचबरोबर सायकॅट्रिक सोशल वर्कर, त्याचबरोबर सायकॅट्रिक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, अशा प्रकारचे हे पदं असणार आहेत, वेगवेगळे पदं. तर यामधले जे नर्सिंगचे महत्त्वाचे जे पदं आहेत आपण ते या ठिकाणी पाहणार आहोत. तर हे जे पद आहे विद्यार्थी मित्रांनो, या पदाबद्दल आपण माहिती पाहूया. खाली काय आहे नेमकं दिलेलं. तर विषय तुम्ही समजून घेतला असेल तर सेंटर ऑफ एक्सलन्स योजनेअंतर्गत 11 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर संदर्भ काय आहे तर वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग म्हणजे DMRचा जो शासन निर्णय आहे त्यांच्या शासन निर्णयाच्या अधीनस्थ राहून या ठिकाणी हे पदं भरणार आहेत. तर जाहिरात काय आहे डिटेल हे आपण पाहूया. केंद्र शासनाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स योजनेअंतर्गत महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे या संस्थेमध्ये विविध अभ्यासक्रमासाठी खालील एकूण एक पद 364 म्हणजे 1 वर्षाकरिता दिवसाकरिता एकत्रित वेतनावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. तर 364 दिवस म्हणजे 1 वर्षासाठी त्या ठिकाणी हे एक जे पद आहे दिलेलं नर्सिंग मानसोपचार परिचार्य म्हणजे सहाय्यक प्राध्यापक पद आहे, तर ते दिलं 1 वर्षासाठी भरणार आहेत. त्याचबरोबर इच्छुक पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ www.mimhpune.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून म्हणजेच 8/1/2024 रोजीपर्यंत सायंकाळी 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी संध्याकाळी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. आता ऑनलाईन अर्ज हे काय 29/12/2023 ते 8/1/2023 ह्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने MIMH या MIMHची जी जाहिरात संकेतस्थळ आहे त्या ठिकाणी भरायचे आहेत. कागदपत्रे अर्जासोबत ऑनलाईन अपलोड करणे अनिवार्य राहील. अर्ज करण्यासाठीची लिंक www.mimhpune.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे असं सांगितलेलं आहे त्यांनी. तर हे जे संकेतस्थळ आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही ते फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर फॉर्मची जी डेट आहे ती असणार आहे 29/12/2023 ते 8/1/2024 पर्यंत. त्याचबरोबर जो तपशील दिलेला आहे नेमका तो तपशील काय आहे तो पाहूया. पदाचा तपशील. तर हे जे पदाचं नाव आहे अनुक्रमांक दिलेला आहे या ठिकाणी विभाग मानसोपचार परिचार्य म्हणजे सायकॅट्रिक नर्सिंग, आणि पदाचं जे नाव आहे ते असणार आहे सहाय्यक प्राध्यापकाचं एक पद आहे. आणि एकत्रित मासिक जे मानधन आहे ते किती आहे 90,000 रुपये म्हणजे चांगल्या प्रकारचं मानधन त्या ठिकाणी देणार आहेत. तर या हे जे पद आहे याचा पदाची पात्रता काय आहे, त्याचे निकष काय आहेत हे देखील आपण या ठिकाणी पाहूया.
तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पात्रतेचे निकष जे आहेत ते दिलेले आहेत. जो पहिला जो निकष आहे तो म्हणजे उमेदवार हा भारताचा नागरिक असावा, त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता, अनुभव व वयोमर्यादाचा पदनिहाय तपशील खालीलप्रमाणे दिला आहे. सहाय्यक प्राध्यापक मानसोपचार परिचर्या. तर यामध्ये जो उमेदवाराची शैक्षणिक अर्हता आहे ती आहे MSc इन सायकॅट्रिक नर्सिंग पाहिजे. त्याचबरोबर मिनिमम 3 वर्षाचा टीचिंगचा जो एक्सपिरियन्स आहे आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन, म्हणजे MSc झाल्यानंतर 3 वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स त्या ठिकाणी मागितलेला आहे. त्यानंतर रजिस्टर्ड नर्स मिडवाईफ इन महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल, त्याबरोबर तुमचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी झालेलं पाहिजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये. त्यानंतर आहे वयोमर्यादा दिलेली आहे. आवश्यक अर्हता व अनुभव धारण करणारे कोणत्याही वयोगटाचे उमेदवार सदर पदावरील नियुक्तीसाठी पात्र असतील. म्हणजे जी आवश्यक अर्हता आहे आणि अनुभव आहे असे कोणत्याही वयोमर्यादेचे त्या ठिकाणी उमेदवार आहेत ते पात्र असणार आहेत. कोणी देखील त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. फक्त त्या ठिकाणी वयाची 70 वर्षाचे जे आतले आहेत, फक्त 70 वर्षाच्या पुढचे वय झाल्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही. म्हणजे 70 वर्षापर्यंत शैक्षणिक अर्हता त्याचबरोबर अनुभवाची जी अर्हता आहे ती जर कंप्लीट केलेली असेल तर व्यवस्थित त्या ठिकाणी कोणीही फॉर्म भरू शकतं. त्यानंतर आहे शैक्षणिक अर्हता व अनुभवाचा कालावधी गणना करण्याचा दिनांक त्याने दिलेला आहे. तर जो शैक्षणिक अर्हता आहे आणि अनुभवाचा जो कालावधी आहे तो जो फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे त्या तारखेपर्यंत तुम्हाला 3 वर्षाचा टीचिंगचा अनुभव त्या ठिकाणी असणार आहे. इतर अटी देखील दिलेल्या आहेत, त्या शॉर्टमध्ये आपण त्या ठिकाणी पाहूया. 3.1 निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचा कालावधी 364 दिवसाचा म्हणजे 1 वर्षाचा राहणार आहे, हे तिथं सांगितलेलंच आहे. उमेदवाराचे कामकाज समाधानकारक नसल्यास गंभीर स्वरूपाची अनियमितता त्यांना आढळून आली किंवा गैरवर्तन जर आढळून आलं तर त्यांना कोणत्याही पूर्वसूचनेनुसार तुमची सेवा संपुष्टात करू शकतात ते अधिकार त्यांच्याकडे आहेत. करार पद्धतीने नियुक्त उमेदवाराचे प्रस्थापित मानांकाचं अध्यापन, त्याचबरोबर अध्यापन म्हणजे शिकवणे, रुग्णसेवा आणि संचालक व प्राध्यापक यांनी नेमून दिलेली सर्व कामे त्या ठिकाणी करावी लागणार आहेत. म्हणजे काय शिकवावं लागणार आहे विद्यार्थ्यांना. त्याचबरोबर जर वेळ आली तर रुग्णसेवा म्हणजे रुग्णसेवा सायकॅट्रिकचे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये तुमचा जो सायकॅट्रिक नर्सिंगचा जो पार्ट आहे, जे डॉक्टर आहे सायकॅट्रिक डॉक्टर ते राऊंड घेतात. त्याचबरोबर एखादी थेरपी वगैरे आहे तर त्यामध्ये तुमचा जो नर्सिंगचा रोल आहे तो देखील तुम्हाला त्या ठिकाणी रुग्णसेवेत म्हणून पूर्ण करावे लागेल. त्याचबरोबर संचालक आणि प्राध्यापक जे आहेत महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचे त्यांनी नेमून दिलेली कामे करावी लागणार आहेत. त्याचबरोबर वरील प्रमाणे विहित कामकाज पार पाडल्यानंतर महाविद्यालयीन व रुग्णालयीन कर्तव्य देखील त्या ठिकाणी पाडावे लागणार आहेत. करार पद्धतीने नियुक्त उमेदवारांना नियमित नियुक्तीसाठी कोणताही हक्क राहणार नाही आहे त्या ठिकाणी. त्याचबरोबर करार पद्धतीने नियुक्त उमेदवार त्यांची सेवा कालावधी केवळ नैमित्तिक रजा अन्वयित राहतील. ज्या नैमित्तिक रजा आहेत त्याच तुम्हाला त्या ठिकाणी घेता येणार आहेत. त्यानंतर आहे संचालक प्राध्यापक यांच्याकडून उमेदवाराच्या कामकाजाचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारांना नियुक्ती देण्यात आल्यानंतर किमान 1 वर्ष सत्र संपेपर्यंत त्यास कोणत्याही परिस्थितीमध्ये सेवा सोडता येणार नाही. कशामुळं? कारण विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये. 1 वर्ष चालू असताना मध्ये जर शिक्षक सोडून जर गेले तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं. त्याकरिता तुमच्याकडून त्या ठिकाणी विहित नमुन्यात बॉन्ड लिहून घेतला जाणार आहे की 1 वर्ष तुम्हाला कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी राजीनामा देता येणार नाही आहे. त्यानंतर आहे संचालक प्राध्यापक हे शासनाच्या वतीने नियुक्तीच्या वेळी संबंधिताबरोबर विहित प्रपत्रात करार करतील. म्हणजे ते करार करून तुमच्याकडून 1 वर्षाचा करार करून घेणार आहेत. त्यानंतर आहे उमेदवाराने त्यांच्या निवडीसाठी समितीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कुठल्याही प्रकारे दबाव आणला तर त्यांचं उमेदवारीत्व रद्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने यावं लागणार आहे. मुलाखतीला येताना उमेदवारांनी ऑनलाईन सादर केलेला जो फॉर्म आहे, दस्तावेज आहेत, मूळ कागदपत्र आहेत ते सोबत घेऊन येणं बंधनकारक असणार आहे. त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील होईल. त्यानंतर आहे निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे, हा 5वा पॉईंट आहे. तर निवड प्रक्रिया ही जी आहे त्या सर्व प्राप्त अर्जाची पात्रतेच्या निकषानुसार पडताळणी समितीमार्फत पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर अर्जाची पडताळणी प्रक्रिया पात्र अपात्र झालेल्या उमेदवाराची यादी संकेतस्थळ आहे त्याच्यावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि जे पात्र उमेदवार ठरणार आहेत अशांना काय केलं जाणार आहे, मुलाखतीला बोलवलं जाणार आहे. तर मुलाखतीच्या दिवशी पात्र उमेदवारांनी त्यांचे सर्व मूळ कागदपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे. आणि संस्थेद्वारे जी गठीत मंडळ हे आहे
मुलाखतीसाठी जी टीम आहे ती तुमची काय करणार आहे, मुलाखत घेणार आहे. मुलाखतीसाठी गैरहजर राहिल्यास तो निवडीस पात्र राहणार नाही, म्हणजे अपात्र केलं जाणार आहे. कारण ही जी प्रक्रिया आहे किंवा सिलेक्शन जे आहे ते पूर्ण तुमच्या जी मुलाखत आहे त्याच्यावर अवलंबून राहणार आहे. उमेदवाराने खालील मूल्यांकन करण्यात येईल. तर जे उमेदवाराचे मूल्यांकन आहे ते कसं केलं जाणार आहे, जी तुमची वॉक इन इंटरव्ह्यू किंवा टेस्ट घेतली जाणार आहे ती कशा प्रकारे घेतली जाणार आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन देखील या ठिकाणी दिलेलं आहे. सिरियल नंबर पाहू शकता तुम्ही. जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुमचं जे MSc सायकॅट्रिक नर्सिंग आहे त्याच्यासाठी 20 मार्क्स आहेत. त्यामध्ये जर तुमचं MScचं जे ॲग्रिगेट आहे ते 50 ते 55च्या दरम्यान असेल तर 5 मार्क दिले जातील. 56 ते 60च्या दरम्यान असेल तर 10 मार्क दिले जातील. आणि 61 to 65 असेल तर 15 मार्क दिले जातील. आणि मोर दॅन 65 असेल म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये जर तुम्ही MSc नर्सिंग पास झालेला असाल, पोस्ट ग्रॅज्युएशन पास झालेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 20 मार्क दिले जाणार आहेत. त्याचबरोबर ॲग्रिगेट इन बेसिक BSc आणि PB BSc नर्सिंग जर जे UGचं आहे त्याच्यामध्ये 50 to 55% असेल तर 5 मार्क्स आहेत. 56 to 60% असेल तर 10 मार्क्स. आणि 61 to 65% 20 मार्क्स. आणि मोर दॅन 65% असेल तर काय आहे तर 30 मार्क्स. म्हणजे अशा प्रकारचे हे जे आहेत ते 50 मार्क्सचं तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या ॲग्रिगेटवर अवलंबून आहेत. त्याचबरोबर नंबर 2चा जो पॉईंट आहे ॲडिशनल क्वालिफिकेशन इन सायकॅट्रिक नर्सिंग PhD डिप्लोमा कोर्स MBA ETC जर तुम्ही एक्स्ट्रा ॲडिशनल क्वालिफिकेशन त्या ठिकाणी केलेलं असेल तर त्यासाठी 5 मार्क दिले जाणार आहेत. त्यानंतर एक्सपिरियन्स आहे, 3 वर्षाचा जो एक्सपिरियन्स असणार आहे त्यासाठी मार्क आहेत. 3 years टीचिंग एक्सपिरियन्स मेन्शन्ड इन ॲडव्हर्टाइजमेंट 10 मार्क दिले जाणार आहेत 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असला. आणि तिथून पुढे जर तुम्हाला जास्त एक्सपिरियन्स असला तर प्रत्येक वर्षासाठी ॲडिशनल 2 मार्क त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्यानंतर आहे रिसर्च पेपर पब्लिकेशन. तर हे नर्सिंगमध्ये महत्त्वाचं असतं. तुमचं MSc झाल्यानंतर तुम्ही जर रिसर्च 2 मार्क फॉर ईच पब्लिकेशन इन इंडेक्स जर्नल्स इन द सब्जेक्ट ऑफ सायकॅट्रिक नर्सिंग. तर सायकॅट्रिक नर्सिंगच्या रिलेटेड जर तुम्ही पेपर त्या ठिकाणी पब्लिश केले असतील तर तुम्हाला प्रत्येक पेपरसाठी 2 मार्क त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्याचबरोबर नंबर 2चा जो पॉईंट आहे 1 मार्क फॉर ईच पोस्टर पेपर प्रेझेंटेशन ॲट नॅशनल ऑर इंटरनॅशनल कॉन्फरन्स. तर जर तुम्ही पेपर किंवा पेपर प्रेझेंटेशन किंवा पोस्टर प्रेझेंटेशन नॅशनल किंवा इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये केलेलं असेल तर त्यासाठी प्रत्येक पेपरसाठी 1 मार्क त्या ठिकाणी दिला जाणार आहे. तर हे संपूर्ण मिळून तुम्हाला 10 मार्क आहेत. त्यानंतर आहे इंटरव्ह्यू जो होणार आहे तुमचा इंटरव्ह्यू बेसिस तो 15 मार्काचा असणार आहे. अशा प्रकारे पूर्ण जे आहे ते 100 मार्कापैकी ज्याला जास्त मार्क पडतील त्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यानंतर आहे वरील मूल्यांकन तक्त्यातील अनुक्रमे 1 ते 4 याच्या आधारे उमेदवाराची मुलाखतीकरिता गुणवत्ता यादी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच अनुक्रमांक 5 म्हणजे इंटरव्ह्यू जो आहे च्या आधारे उमेदवाराची मुलाखती दरम्यान मूल्यांकन करण्यात येणार आहे. मूल्यांकनाच्या आधारे उमेदवाराची निवड यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार. निवड यादी त्याचबरोबर प्रतीक्षा यादी दोन्ही पण संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुलाखती आणि सदर पदाकरिता योग्य पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास रिक्त पद भरण्याकरिता सदरचे पद भरेपर्यंत प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पाषाण पुणे या ठिकाणी पत्ता दिलेला आहे. येथील प्रशासकीय इमारतीमध्ये 11 वाजता वॉक इन इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. म्हणजे जरी एवढं ॲडव्हर्टाईज देऊन जरी समजा पद भरलं नाही किंवा तसा त्यांना उमेदवार जर मिळाला नाही तर प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी त्या ठिकाणी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे या ठिकाणी प्रशासकीय इमारत आहे त्या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. तर वॉक इन इंटरव्ह्यूकरिता उपस्थित राहणाऱ्या उमेदवाराचे सर्व मूळ कागदपत्रे झेरॉक्स प्रत सोबत आणणे. वॉक इन इंटरव्ह्यूकरिता कोणत्याही प्रकारची नवीन जाहिरात त्या ठिकाणी देण्यात येणार नाही आहे. म्हणजे जर उमेदवार भेटला नाही तर वॉक इन इंटरव्ह्यू देखील त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. वेळापत्रक जे दिलेलं आहे ते आहे संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे 29/12/2023 रोजी. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम जो दिनांक आहे तो 8/1/2024 आहे. त्याचबरोबर पात्रतेच्या निकषानुसार मुलाखतीसाठी पात्र व अपात्र उमेदवाराची यादीची प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे 11/1/2024. त्याच्यानंतर आक्षेप नोंदवण्याकरिता एक आहे 15/1/2024 ही तारीख असणार आहे.
मुलाखतीसाठी पात्र अपात्र उमेदवाराची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे 16/1/2024 आणि मुलाखतीसाठी संभाव्य दिनांक दिलेला आहे, तो मागपुढे होऊ शकतो पण संभाव्य दिनांक त्या ठिकाणी दिलेला आहे 22/1/2024 असणार आहे. त्या ठिकाणी अर्ज करण्याची पद्धत देखील सांगितलेली आहे. तर अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच त्या ठिकाणी करता येणार आहे. तर अर्ज ऑनलाईन पद्धती करण्यासाठी तुम्हाला www.mimhpune.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे. तर ही जी लिंक आहे दिलेली ही लिंक या लिंकवर जाऊन तुम्हाला ओपन होणार आहे फॉर्म. त्यानंतर आहे उमेदवार एकापेक्षा अधिक पदाकरिता जरी फॉर्म भरायचा असलं तर तो भरू शकतो, परंतु त्याचं जे शुल्क आहे ते वेगवेगळं आकारलं जाणार आहे पदानुसार. अर्ज सादर करण्याचे टप्पे वेगवेगळे आहेत. त्या ठिकाणी संस्थेच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विविध पद्धतीने नोंदणी करणं गरजेचं असणार आहे. तर अशा प्रकारे हे अर्ज शुल्क भरणं विविध पद्धतीने करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर संस्थेचे अर्ज सादर केल्यानंतर विविध मुदतीत अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही आहे. तर शुल्क जे असणार आहे ते अराखीव गटासाठी आहे 719 रुपये आणि मागासवर्गीय बाकीचे जे घटक आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अनाथ यांच्यासाठी आहे 449 रुपये एवढे शुल्क असणार आहे फॉर्म भरण्याचे. उपरोक्त शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस ते तुमच्या पद्धतीने जर लागत असतील तर ते लागणार आहेत. आणि हे जे पूर्ण जे फीस आहे ती नॉन रिफंडेबल असणार आहे. एकदा भरले तर तुम्हाला त्या ठिकाणी हे करता येणार नाही आहे. त्याचबरोबर सदरी शुल्क संस्थेचं बँक अकाउंट आहे बँक ऑफ बरोडाचं त्या ठिकाणी जो तुमचा त्यांचा अकाउंट नंबर दिलेला आहे IFSC कोड दिलेला आहे. तर ह्या IFSC कोडनुसार तुम्ही त्या ठिकाणी जे तुमचं परीक्षा शुल्क आहे ते भरू शकता किंवा फॉर्म भरण्याचं शुल्क आहे ते भरू शकता. त्याचबरोबर सदरी प्रक्रियेमध्ये उमेदवाराने संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ www.mimhpune.org वर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या अद्ययावत माहितीचे नियमित अवलोकन करावे. म्हणजे वेळोवेळी जे हे आहेत जे ह्याच्यामधले अपडेट्स आहेत ते www.mimhpune या संकेतस्थळावर कळवले जातील. वैयक्तिकरित्या कोणालाही त्या ठिकाणी कळवलं जाणार नाही. सदरी भरती प्रक्रियेत कोणत्या प्रकारची वेळी कोणतेही बदल करण्याचे अथवा भरती प्रक्रिया रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार संचालक प्राध्यापक यांनी राखून ठेवलेले आहेत हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे जे साईन डिजिटली बाय संचालक प्राध्यापक महाराष्ट्र आरोग्य संस्था पुणे यांच्यामार्फत हे जाहिरात निघालेली आहे. तर ही झाली विद्यार्थी मित्रांनो असिस्टंट प्रोफेसर इन सायकॅट्रिक नर्सिंग यांची जाहिरात. त्याचबरोबर नर्सिंग ट्युटरची देखील अशाच प्रकारची जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचा देखील पगार 40,000 आहे आणि अटी आणि निकष ज्या आहेत त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता आहे ती थोडीफार वेगळी आहे, ती देखील तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता संकेतस्थळावर जाऊन. तर संकेतस्थळ देखील या ठिकाणी दिलेले आहे MIMH.org पुणे या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर ह्या जे PDF आहेत त्या देखील डाउनलोड करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब देखील करा. परत भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.